नमस्कार. नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ॐ श्री परमात्मने नमः. ज्ञान, कर्म, संन्यास या तिन्हीची एकत्र सांगड चौथ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण विवेचन ऐकलं तेव्हा भगवंतांनी इतक्या सुंदर रीतीने आपल्यासाठी घालून दिली आहे. ज्ञानाचा भाग वेगळा सांगून दिलाय, कर्माचा वेगळा आणि संन्यास वेगळा. पण संन्यासावर जास्ती काही फोकस ठेवलेला नाही आहे चौथ्या अध्यायामध्ये. मुख्य ज्ञानाकडे येण्यासाठी कर्म कसं, ह्या दोनचा मेळ मात्र अतिशय बारकाव्यानिशी आपल्याला चौथ्या अध्यायात घातलेला सापडतो. आणि संन्यासाची ओळख, झलक शेवटच्या श्लोकांमध्ये दाखवली आहे. आठवतात चौथ्या अध्यायातले शेवटचे श्लोक? योग संन्यस्त कर्माण ज्ञान संचिन्न संशयम. शेवटचे 2 श्लोक आहेत ना, त्याच्यामध्ये योग संन्यस्त कर्माण आहे. कर्माची योग पण आणि कर्माची संन्यास पण, हे दोन्ही एकाच वेळेला ज्ञानपूर्वक जोडायचं आहे. म्हणून इथे ज्ञान, कर्म आणि संन्यास हे एकत्र झाले. स्वाभाविक अर्जुनाच्या मनात प्रश्न उत्पन्न की हे कसं काय शक्य आहे? कर्म म्हणजे आचरण तर करायचं, आचरणात तल्लीनता हवी, एकाग्रता हवी आणि कर्मातून संन्यास पण हवा. मग हे सगळं एका वेळी कसं काय बरं साधायचं? अवघडच काम आहे ना हे. आणि मुळात कसं साधायचं हेच उलगडलं नाही तर पुढे जायचं कसं? म्हणून मग अर्जुनाने प्रश्नच विचारून टाकला. कारण अर्जुन अजून श्रीकृष्ण आपला सखा आहे, गुरु मानलंय. पण गुरुशी सुद्धा सख्यत्व असतं बरं शिष्याचं. अत्यंतिक प्रेमाने कृष्ण समजावून सांगतायत. सुरुवातीला त्यांनी 2 प्रश्न, 2 विषय अर्जुनासमोर ठोकपणे मांडून टाकले. दुसऱ्या अध्यायामध्ये कुतस्वा कश्मलमिदं आणि क्लैब्यम आस्मगमः पार्थ. पण त्यानंतर मात्र जेव्हा अर्जुनाने शिष्यत्व स्वीकारलं तेव्हापासून अर्जुनाला इतक्या प्रेमाने भगवंत समजावून सांगतायत की सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी अर्जुन सहजपणे जिज्ञासेने प्रश्न विचारू शकतोय. संकोच नाही वाटत आहे त्याला. कुठल्याही प्रकारे कृष्णाला प्रश्न कसे विचारू असं दडपण पण येत नाही आहे. हीच तर गुरुची थोरवी आहे आणि हीच भगवद्गीतेमधून आपल्याला जाणवते. आणि म्हणून आपल्या कार्यक्रमाचं नावच मुळी आहे पैरवी भगवद्गीतेची. काहींनी प्रश्न विचारला, पैरवी म्हणजे नेमकं काय? पैरवी म्हणजे थोरवी, महती किंवा वेगळेपण, वैशिष्ट्य. मग भगवद्गीतेचं वैशिष्ट्य हे आहे की गुरुनी कशा प्रकारे शिष्याला मोकळेपणाने बोलतं होऊ द्यायचं, जिज्ञासायुक्त प्रश्न विचारायला प्रेरणा द्यायची. आणि शिष्याची पैरवी ही आहे की जिज्ञासायुक्तच प्रश्न विचारायचे, उगीचच गुरुच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची, गुरुची अडवणूक करायची म्हणून इथले तिथले प्रश्न विचारायचे नाहीत. तेव्हा शिष्याची थोरवी पण आपल्याला भगवद्गीतेमधून कळते. कसं वेगळेपण शिष्याचं असलं पाहिजे तेही समजतं आणि गुरुचीही पैरवी समजते की गुरुनी शिष्याप्रती कशा प्रकारे अधिकाधिक ज्ञान संपन्न होण्यासाठी त्याला प्रेरित करायचं. ही पैरवी भगवद्गीतेची आहे बरं. आता सरळ अर्जुनाने म्हणून प्रश्न विचारलाय. 5व्या अध्यायाची सुरुवातच मुळी अर्जुनाच्या प्रश्नांनी होणार आहे. मग कोणता प्रश्न अर्जुनाने विचारलाय, त्याचं निरसन भगवंतांनी कसं केलं आहे
हे सगळं आपल्याला समजून तर घ्यायचंच आहे, पण आधी श्लोक ऐकायला हवे ना. मग सुरुवातीला ऐकूयात श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगै च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्. यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यै च योगै च यः पश्यति स पश्यति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मणचिरेणाधिगच्छति. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपैश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निन्मिषन् निमिषन्नपि. इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्यादाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. तिसऱ्या अध्यायात जसं अर्जुनाने विचारलं होतं ना, बुद्धी की आचरण, मला दोन्ही सांगून बाबा घोटाळ्यात नको पाडूस. मला काय करायचं नेमकं ते स्पष्ट उलगडून सांग, असं तिसऱ्या अध्यायात विचारलं. आणि मग शाश्वत सत्य जी चिरंतन आहेत, आचरणातून प्रकट व्हायला हवी, ती भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात सांगून दिली. आपण ऐकली आहेत ती. पुन्हा ऐकायची असली तर जरूर आपण तो व्हिडिओ बघू शकता. आता 5व्या अध्यायात पण अशी शाश्वत सत्य अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. काय प्रश्न विचारला अर्जुनाने? पहिला श्लोक ऐकला आपण. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगै च शंससि. शंससि म्हणजे प्रशंसा करतोस कशाची? संन्यास कर्माशी जोडलेला असणं आणि कर्मामध्ये तल्लीनता असणं म्हणजे योग असणं, एकाग्र असणं, या दोन्हीची एकाच वेळी प्रशंसा करतोस. योग संन्यस्त कर्माण आहे. मग हे कसं काय बरं? हे काही मला उलगडत नाही आहे. या श्रेय एतयोः एकं, या दोन्हीपैकी एक काय जे श्रेय आहे ना, श्रेयस्कर म्हणजे शाश्वत हितकर, की जे आचरणातून मला शाश्वत कल्याणप्रती घेऊन जाईल, समाधानाप्रती घेऊन जाईल, तेच मला तू निश्चितपणे सांग. हे असं मला नाही बाबा उलगडत काही. अर्जुन जेव्हा अशी शरणागती समर्पण व्यक्त करतो ना, त्यावेळेला भगवंतांना निश्चितच आनंद होत असणार. काय उलगडत नाही आहे आणि कशाचा उलगडा हवा आहे, हे जर प्रश्नामध्ये नेमकेपणाने विचारलं गेलं तर त्याचं सोल्युशन देताना, उत्तर देताना गुरूंनासुद्धा निश्चितपणे आनंद मिळतो. कारण शंका काय आहे ही आपल्याला उलगडली पाहिजे. तशी अर्जुनाला ही शंका उलगडली आहे. आणि म्हणून मग भगवंतांच्या आता लक्षात आलं आहे की अर्जुनाला कर्म, बघा तराजू पाहिला असेल तुमच्यापैकी. आता इलेक्ट्रॉनिक तराजू असतो तो वेगळा, पण पूर्वीच्या 2 तागड्या आणि मध्ये न्यायदेवतेच्या हातात दाखवतात तो तराजू पाहिला आहे ना? प्रत्यक्षात कदाचित नसाल पाहिला, चित्रात तर नक्कीच पाहिला असेल. त्याच्यामध्ये 2 बाजूला 2 तागड्या असतात आणि मध्ये एक काटा असतो. तो काटा संतुलनासाठी असतो. दोन्हीकडचं वजन समतोल झालं की तो काटा बरोबर मध्यावर स्थिर होतं ना. असंच
भगवंतांना आता तेच सुचवायचं आहे. आचरण करताना एका तागडीत संन्यास आणि एका तागडीत एकाग्रता, आचरणातली तल्लीनता, पूर्ण आचरणाशी जोडलेलं राहणं. एका तागडीत हे आणि एका तागडीत हे, या दोन्हीचं काय साधायचं आहे? संतुलन, मेळ साधायचा आहे. म्हणून मग संन्यास कर्माशी जोडायचं ते कसं शक्य होईल ते पण सांगितलं पाहिजे. आणि केव्हा ओळखायचं की आता संन्यास कर्माशी जोडला गेला आहे, आणि कर्माची तल्लीनता, कर्मामध्ये रत होणं, मग्न होणं, हे कसं ओळखायचं? या दोन्ही विषयी एकाच वेळी आता भगवंत स्पष्टीकरण देणार आहेत. आणि भगवंतांनी उत्तर देताना पहिल्यांदाच सांगून टाकलं की अरे दोन्ही मार्ग निश्रेयस सकराव उभऊ दोन्ही मार्ग जे आहेत ना ते श्रेयाकडेच घेऊन जाणारे आहेत रे. मनात शंका आणूच नकोस. कर्मयोग वेगळ्या दिशेने येतोय आणि कर्मसन्यास वेगळ्या दिशेने येतोय. हां, दोन मार्ग आहेतच, पण ते येणार आहेत कुठे? दोन्ही एकत्रच येऊन मिळणार आहेत. मग ते कसं शक्य आहे? कसे येणार? त्याचं स्पष्टीकरण भगवंत 3ऱ्या श्लोकापासून हळूहळू करायला लागत आहेत. मुळात भगवंत सांगून देत आहेत, पंडिताहा आणि बालाहा ह्या दोन्हीचा मेळ होऊच शकत नाही असं जे मानतात त्यांना भगवंत बाला हा शब्द वापरतात. अज्ञानी नाही म्हणत आहेत. बाला हा म्हणजे अज्ञानीच. पण कसे अज्ञानी? ज्यांना अजून उलगडा झाला नाही आहे. जसं बाल शब्द आपण म्हणतो, ज्याला जीवनातली रहस्य अजून उलगडलेली नाही आहेत, कारण बाल आहे ना तो. तिथंपर्यंत टप्पा अजून विकासाचा गाठला गेला नाही आहे. तसं भगवंत समजतायत की बाला हा, त्यांना अजून हे दोन्ही टप्पे एकत्र आहेत. हेच ज्यांना अजून उलगडलं नाही ते बाला हा. आणि मग पंडित हा कोण? ज्यांना ह्या दोन्ही मार्गांचा एकत्रित मेळ साधायचं तंत्र, साधायची वृत्ती माहिती झाली आहे, हळूहळू रुजते आहे, त्यांना भगवंतांनी पंडिताहा असं श्लोक ऐकलेत ना, त्याच्यात शब्द वापरलेत बघा. आठवतंय कितव्या श्लोकात वापरलेत? पुन्हा एकदा श्लोक ऐका म्हणजे लक्षात येईल. तर सांख्ययोग पृथक बाला असं भगवंतांनी म्हटलंय की सांख्ययोग म्हणजे तत्वज्ञ, म्हणजे संन्यासी, वैराग्य पूर्णतया अलग आहे असं जे कोणी मानतात ते बाला आहेत. कारण 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगून टाकलं ना की कर्मयोगाद्वारेच संन्यासाकडे जाता येतं. म्हणून मग आधीच्या श्लोकातच भगवंतांनी सांगून टाकलं की संन्यासी म्हणायचं कोणाला? क्रायटेरिया काय आहे? ज्ञेयस्स नित्य संन्यासी. 3 क्रायटेरिया जो कोणी पूर्ण करतो तो आपोआप 4था क्रायटेरिया ओलांडून जातो. कोणते 3 क्रायटेरिया पूर्ण करतो? कोणते 3 निकष संन्यासी पूर्ण करतो? तेव्हा त्याला संन्यासी असं नामाभिधान आपोआप प्राप्त होतं. ते नामाभिधान आहे बरं. त्यांनी भगवी कपनी घातली पाहिजे, त्यांनी संसाराचा त्याग केला पाहिजे असं मुळीच नाही. हे 3 निकष जी व्यक्ती पूर्ण करते ती व्यक्ती संन्यासी म्हटली जाते. ज्ञेय म्हटली जाते. म्हणजे आपण जाणून घ्यायचं आहे. मग कोणते 3 निकष आहेत? 3ऱ्या श्लोकातच भगवंतांनी सांगून दिलेत. ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. 2 निकष, न द्वेष्टी न कांक्षती. आणि 3रा निकष सांगून दिला, निर्द्वंद्वो हि महाबाहो. निर्द्वंद्व 3रा निकष. आणि मग 4था निकष आपोआप कसा प्राप्त होतो? तिथपर्यंत कसं ही व्यक्ती पोचते? सुखम बंधात प्रमुच्यते. आपोआपच बंधनातून सुटका होते. आणि कशी सुटका? ओढाताण नाही करावी लागत. साधी आपल्याला गाठ सोडायची असेल तर शिकावं लागतं ना. आपोआप गाठ सोडणं जमत नाही, शिकावं लागतं. पण हे काय आहे? सुखम बंधात प्रमुच्यते. सहजपणे बंधनातून सुटका होऊन जाते. पण त्यासाठी आधी हे 3 निकष पूर्ण करावे लागतात.
कोणी? व्यक्तीने. कोणत्या व्यक्तीने? ज्या व्यक्तीला संन्यासी असं नामाभिधान प्राप्त होतं, जाणलं जातं ही व्यक्ती संन्यासी आहे. काय निकष आहेत? पहिला निकष, न द्वेष्टी. म्हणजे जी व्यक्ती आचरण करताना कुणाही विषयी आकस, मत्सर, द्वेष येतच नाही, हो, व्यक्तच होऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती हीच मुळी संन्यासी होऊ शकणारी आहे. ती क्षमता प्रत्येक व्यक्तीकडे आहे. असं जर आचरण करताना आपण स्थिरपणे जाणलेलं असेल तर समोरच्या व्यक्तीबद्दलही तितकाच आदर आपल्या मनात येणार ना. समोरची व्यक्तीही न द्वेष्टी असू शकते. भले तिच्या आचरणातून आत्ता नाही ते प्रकट होऊ शकत आहे, पण त्या स्थितीला ती पण व्यक्ती येऊ शकणार आहे. हे जो जाणतो तो संन्यासी होण्यासाठी स्वतःला घडवत असतो. संन्यासी घडला जातो. कोणीही व्यक्ती संन्यासी म्हणून घडू शकते, बदलू शकते, स्वतःला घडवू शकते. भगवंत ते सांगून देत आहेत. दुसरा निकष कोणता पूर्ण करायचा आहे? न कांक्षती. आकांक्षा नाही, अपेक्षा नाही. कितीतरी अपेक्षा आपल्या चित्तामध्ये रुजलेल्या असतात. मुळात काम सुरू केलं कीच अपेक्षा आपल्याला वेढून टाकतात. आणि काम सुरू केल्यावर कशाला? काम कोणतं सुरू करावं संकल्प करायच्या आधीच अपेक्षा आपला ताबा घेतात आणि मग त्या अपेक्षा आपल्याला संकल्पाकडे ओढून नेतात. घडतं ना असंच. म्हणून भगवंतांनी सांगितलंय की संन्यासी कोणाला जाणायचं, कोणाला म्हणायचं? न कांक्षती. ही भगवद्गीतेची पैरवी आहे. तुम्ही आम्ही पण संकल्प करतो, पण जी व्यक्ती संकल्प करतानाच न कांक्षती, आकांक्षा नाही ठेवत. ध्येय ठेवायचं की नाही? ठेवायचं. आकांक्षा ठेवायची की नाही? नाही ठेवायची. आकांक्षा आणि ध्येय याच्यामध्ये खूप सारी तफावत आहे. हळूहळू पुढे भगवंत तीच उलगडून दाखवणार आहेत. आणि अर्जुनाचा इथेच गोंधळ उडला आहे. म्हणून तर हा अध्यायही अतिशय महत्त्वाचा आहे. न कांक्षती म्हणजे आकांक्षा, अपेक्षा नाही ठेवायच्या आहेत. ध्येय निश्चित हवं, पण आकांक्षा, अपेक्षा मात्र नकोत. पहिलं काय नको? द्वेष, आकस, मत्सर. हे केव्हा उत्पन्न होतात? जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल काही गृहीत धरतो, तेव्हा हे सगळे भाव, भावना उत्पन्न होतात. म्हणून न द्वेष्टी न कांक्षती हे मनाच्या पातळीवर आहेत. आणि तिसरं काय आहे? निर्द्वंद्व. द्वंद्व केव्हा उद्भवेल? जेव्हा विवेकबुद्धी या न द्वेष्टी आणि न कांक्षतीशी जोडली जातील, तेव्हा द्वंद्व, कॉन्फ्लिक्ट येणार सामोरं. कारण आता तिथे मनाच्या जोडीला बुद्धीची एंट्री होते. आणि मग बुद्धी सांगते की द्वेष, आकस, मत्सर हवाचे कशाला? आपलं कर्म आपण प्रामाणिकपणाने रुजू करत राहायचं आहे. दुसऱ्याबरोबर नकोच ना. आकांक्षा नकोच ना. पेरत राहिलं की जे उगवायचं आहे ते अनेक अन्य घटकांच्या सहकार्याशिवाय उगवू शकत नाही. हे जर सृष्टी आपल्याला शिकवते तर आपल्या आचरणासाठी पण तोच नियम लागू आहे ना. म्हणजे आता लक्षात येईल की संन्यासी हे बाह्य देहाशी निगडीत नाहीच आहे, केवळ आचरणाशी निगडीत नाहीच आहे. संन्यासी ही वृत्ती आहे. संन्यस्त ही वृत्ती आहे. आणि ती वृत्ती सहज कशी बरं प्राप्त होईल? समजा मी सहाणेवर चंदन उगाळायला घेतलं. कधी ना कधीतरी पाहिलं असाल, स्वतः उगाळलं असाल किंवा दुसऱ्या कोणीतरी उगाळताना पाहिलं असाल. औषधाची मात्रा सहाणेवर उगाळली जाते. मग ही उगाळताना कोरड्या सहाणेवर कोरडी मात्रा नाही उगाळता येत. त्याच्यासाठी पाणी घ्यावं लागतं ना.
मी एकच थेंब पाणी घेतलं आणि उगाळायला सुरुवात केली तर लक्षात येतं की नुसतीच सहाणेवर घासलं जात आहे. आणखी ओलावा आवश्यक आहे. मग हा ओलावा किती प्रमाणात कसा घ्यायचा हे केव्हा कळायला लागतं? जेव्हा आपण पुन्हा पुन्हा सातत्याने ते काम करतो तेव्हा आपल्याला माहीत होतं की किती औषधाची मात्रा तयार करायची आहे, त्या प्रमाणात किती पाणी एका वेळेला घ्यायचं किंवा दूध असेल जे असेल ते किती द्रव एका वेळी घ्यायचा आणि कशा प्रकारे ती मात्रा वळसे उगाळायचे. अभ्यासाशिवाय येत नाही ना, ज्ञानाशिवाय येत नाही ना. म्हणून भावनांच्या पातळीवर द्वेष्टी, कांक्षती, द्वंद्व हे सगळं भावनांच्या पातळीवर आहे. तिथून ते बुद्धीच्या पातळीवर संक्रमित होईल. पण दोन्हीचा मेळ जेव्हा एकत्रित प्रकट होईल तेव्हा ती वृत्ती बनते. आणि संन्यस्त, संन्यासी ही वृत्ती आहे, ती केवळ कृती किंवा उक्ती नाही. तेच भगवंतांनी खूप महत्त्वाचं शाश्वत सत्य या श्लोकांमध्ये सांगून दिलंय. आणि म्हणून मग पुढे जाऊन भगवंत सांगतात की जे चिंतन, मनन, ध्यास घेऊन तपस्या करतात त्यांनाही हे सत्य उलगडतं की संन्यासी होणं म्हणजे एवढंच पुरेसं नाही आहे, ते आचरणाशी निगडीत आहेच आहे. कारण भूक, तहान सहजी गरजा आहेत, श्वास घेणं सोडणं सहजी गरजा आहेत, ती कृतीच आहे. शरीरामध्ये अंतस्थ क्रिया चालू राहणार, त्या क्रिया चालू राहणं म्हणजेच कृती आहे, आचरण आहे. तेव्हा मी भले सांख्य योग आचरला, तत्वज्ञ म्हणूनच स्थिर व्हायचं ठरवलं, तरीसुद्धा मला कर्माशी योग साधायलाच हवा. 3ऱ्या अध्यायातही हे भगवंतांनी सांगितलं, पण अजून ते अर्जुनाला नीटसं उलगडलेलं नाही. म्हणून इथे भगवंत पुन्हा एकदा सांगून देत आहेत की जे अरे सांख्य योग तत्वज्ञानच्या मार्गाने जाऊन जे फलित मिळणार आहे तेच योग्याला सुद्धा मिळू शकतं, जर योग आचरताना वृत्ती संन्यस्त ठेवली तर. किती सुंदर भगवंतांनी सांगून दिला मार्ग की आचरण करत राहा, शंका मनात आणायचीच नाही. किंवा संन्यासी होऊन जा, तीही एक कृतीच आहे. दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाने जरी गेलात तरी काय संतुलन साधण्यासाठी आवश्यक आहे. मगाशी आपण तागडीचं उदाहरण घेतलंय ना, त्याच्यामध्ये तो मधला काटा किती महत्त्वाचा आहे तरच कळतं ना दोन्ही तागड्या समसमान तोल झाल्या आहेत की नाही, समतोल. तो काटा फार महत्त्वाचा असतो. मग ते संतुलन जे आहे ते म्हणजे संन्यस्त वृत्ती, की जी संन्यासाला पण आवश्यक आहे आणि कर्मयोग्याला पण आवश्यक आहे. मग संन्यासालाही वृत्ती स्थिरावणं सोपं काम नाहीच आहे हो. जडभरताची गोष्ट ऐकलेली आठवत असेल. जडभरत सुद्धा संन्यासी बनून संन्यस्त वृत्ती स्थिरावावी म्हणून तपश्चर्या करत होता. राजकाज सगळं सोडून संन्यास धारण केला होता, पण संन्यस्त वृत्ती स्थिरावली होती कुठे? कसा उलगडा झाला? हरणीने पाडसाला जन्म दिला, छलांग लावली, गोष्ट आठवत असेल आपल्याला. हरणी पाणी प्यायला आली होती आणि तेवढ्यात मागून वाघाची डरकाळी ऐकू आली आणि वाघही पाण्याकडे येतोय असं पाहिल्यावर हरणीला दुसरा मार्ग दिसेना. बरं, ती पिलाला जन्म द्यायची, पाडस होतं तिच्या पोटामध्ये. मग काय करणार ती? आपला जीव तर वाचवायचा आहे, पण पाडसाचा जीव वाचणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पाडस सुरक्षित राहावं, पिलू आपलं सुरक्षित राहावं म्हणून त्या हरिणीने छलांग लावली. जो काय ओढ्यामध्ये वाहत असेल छोटा, त्याच्या पल्याड ती पोहोचली आहे सिंहापासून स्वतःचा बचाव आणि पाडसाचा पण बचाव करायला. घडलं काय? जी काय ऊर्जा तिने वापरली त्यासाठी, त्याच्यामुळे ते पाडस जन्मच घेतला पाडसानी. उडी मारून जशी ती जमिनीवर टेकली तसं त्या पाडसानी या सृष्टीत प्रवेश केला. पण तो ताण हरणीला सहन नाही झाला आणि हरणी गतप्राण झाली.
आता या नवजात पाडसाचं रक्षण कोण करणार? त्याचं जतन, पालन, संगोपन कोण करणार? ही सगळी घटना पाहणारा हा भरत त्या ठिकाणी संन्यासी बनून कुटी बांधून राहत होता. त्यांनी हे पाहिलं आणि पाहिल्यावर काय घडलं? ज्या अर्थी आपल्यासमोर ही घटना घडलेली आहे त्या अर्थी त्यांनी असं हे गृहीत धरलं की आता या पाडसाच्या संगोपनाची जबाबदारी ते स्वावलंबी होईपर्यंत आपली आहे. बघा हा, संन्यासी तपश्चर्येमध्ये मग्न, सगळ्या सांसारिक गोष्टींचा त्याग केलेला, कुठल्याही मोहात गुंतायचं नाहीये. पण ह्या पाडसाचं संगोपन जबाबदारी आपली आहे असं समजून त्याच्या मोहात गुंतत गेला. मग त्याला खायला चारा पाहिजे. ते पिल्लू तर लांब जाऊ शकत नाही, म्हणजे आपल्याला चौथीभोवती चारा त्याच्यासाठी पेरला पाहिजे, उत्पन्न केला पाहिजे, त्याला दिला पाहिजे. सगळं एक एक गुंतणं, म्हणजे ज्या संसारापासून तो अलिप्त झाला होता, वेगळा संसार या ठिकाणी निमित्त कोणतं का असेना पण पुन्हा गुंतला. बंधात प्रमुच्यते नाही जमलं आणि सुखम बंधात तर नाहीच जमलं. मग ही त्याची कृती योग्य आहे असं तुम्हा आम्हाला वाटणं साहजिक आहे ना? कारण माझ्या समोर घटना घडली आहे, एक जीव जन्माला आलाय आणि तो जीव जगेल कसा? अशी जर शंका माणूस म्हणून माझ्या मनात आली आणि मी ते दायित्व समजले, माझं कर्तव्य समजले, तर त्याच्यात गैर काय आहे? गैर काहीच नाही आहे. गैर नाहीच आहे. गैर कुठे आहे? गुंतत जाणं गैर आहे. बंधात प्रमुच्यते व्हायचंय आणि हे तर बंधन स्वीकारलं स्वतःहून. जर संन्यस्त वृत्ती स्थिरावली असती तर हे बंधन नसतं राहिलं. इथे सगळी गडबड तुमची आमची सुरू होते, कारण आम्ही सामान्य आहोत. आम्हाला हे बंधन नाही वाटत. आम्ही हे कर्तव्याचं लेबल लावून मोकळे होतो की हे कर्तव्य आहे माझं. रक्षण करणं, दायित्व निभावणं, संगोपन करणं. बघा हा, कर्तव्य, दायित्व, एकातून एक शब्द आपोआप सामोरे यायला लागतात. भरताची कथा ठेवू थोडा वेळ बाजूला. भगवंत काय सांगून देतात? मग हे कठीणच झालं ना. संन्यस्त वृत्ती स्थिरावणं, संन्यासी निर्विकल्प होणं हे अवघडच आहे. म्हणून पुढच्या श्लोकात सांगूनच दिलं स्वतः भगवंतांनीच, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः. अरे कर्माचं आचरण करतच राहा ना. ते त्या मानाने तुलनेने सोपं आहे रे. ह्या संन्यास मार्ग आहे ना, हा असा अडकवणारा आहे बरं. त्यामुळे कर्मयोग मार्गाने आचरण करत करत ये, त्याच मार्गाला येऊन भिडणार आहेस. पण कर्मयोगी कसं बनायचं? जसं संन्यासी आहे त्याला 3 निकष सांगितले. हे 3ही निकष पूर्ण झाले तर सुखम बंधात प्रमुच्यते होऊ शकतं. पण 3ही निकष नाही पूर्ण करू शकलो तर मात्र संन्यासी म्हणून स्थापित होणं, संन्यस्त वृत्ती स्थिरावणं कठीण आहे. कारण निर्द्वंद्व ही स्थिती भरताला जमलीच नाही. तो द्वंद्वात अडकला की हे मी करायला पाहिजे, ही कृती केली पाहिजे, म्हणजे तो कर्माशी जोडला गेला. आणि मग कर्माशी नुसता जोडला गेला नाही तर लिप्त होत गेला, गुंतत गेला. म्हणून भगवंतांनी सांगून दिलं, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति. योगयुक्त राहायचं, आचरण करत राहायचं. पण कसं? त्यासाठी पुढच्या श्लोकामध्ये कर्मयोग्याचे निकष कोणते? तुम्ही आम्ही कर्म करणारी साधी माणसं आहोत. आम्ही काही कर्मयोगी नाही. कर्मयोगी होण्यासाठी सुद्धा काही निकष पूर्ण करावे लागतात. म्हणजे मग आपोआपच संन्यासी आणि योगी यांच्यामधलं संतुलन पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगून देतात. आता संन्यासाचे निकष कळले. आता कर्मयोग्याचे निकष कोणते पुढच्या श्लोकात सांगितलेत ते बघूया. पुढचा श्लोक ऐकलात तुम्ही. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः.
पुन्हा 3 निकष आले. योगयुक्त कर्मयोगी बनायचं आहे. पहिला निकष कोणता आहे? विशुद्धात्मा. विकल्प मनामध्ये येताच कामा नाही. संकल्प आला की त्याला जोडून तुमच्या आमच्या मनामध्ये विकल्प, शंका, भय, अज्ञान सगळं फेर धरायचा अंश आहे. सगळं फेर धरायला लागतंच. मग विशुद्धात्मा कसं बरं होणार? आणि क्षणभर आपण सगळं बाजूला सारलं, शंका, संशय, भीती सगळ्याला 4थ्या अध्यायात शेवटी ते पण सांगून दिलं आहे. तस्माद ज्ञान संभूतम हृत्स्थै ज्ञानासी नहत्तनः संशय छिन्न. 4थ्या अध्यायातला शेवटचा श्लोक ऐका हवं तर पुन्हा सांगून दिलाय. हा संशय रूपी छेदलाच पाहिजे हो. कारण तो काय करतो? विशुद्धात्मा राहूच देत नाही आपला. संकल्पामध्ये विकल्प मिसळलाच जातो. आणि मग विशुद्धात्मा नाही तर विजितात्मा तरी कसा होणार? एकाग्रचित्त, तल्लीनता आचरण करताना नाही ना राहत. कारण शंका, संशय करतोय मी. आलं ना पुढची सगळी वाक्य लक्षात आलीच. पण तो पण आला की बास. म्हणून मग तिसरा पण क्रायटेरिया काय सांगून दिलाय? निकष कोणता? जितेंद्रिय. कर्मयोगी व्हायचं असेल, योगयुक्त म्हणून आपल्याला स्थिरावायचं असेल, आचरण करताना, कर्म करताना, कोणतंही कर्म असू द्या, छोटं मोठं साधं कर्म असलं ना तरीसुद्धा स्वतःच आठवून बघा की ते योगयुक्त न होता जर आपण केलं, बाहेर पाहुणे आलेत त्यांना पाणी नेऊन द्यायचं आहे, तर आपण काही ग्लासच्या तळाशी, भांड्याच्या तळाशी पाणी आणि त्यांना नाही ना नेऊन देणार. आपण भांडं भरूनच पाणी त्यांना नेऊन देणार की नाही? मग भांडं भरून किंवा ग्लास भरून त्यांना पाणी नेऊन द्यायचं असेल तर ते किती शांतपणे आणून द्यावं लागतं. ते सांडता कामा नाही, हिंकळता कामा नाही, ग्लास बाहेरून ओला नाही होता कामा. तो ग्लास त्यांनी हातात घेतल्यावर त्याच्या तळातून पाणी ठिपकत राहतंय. चांगलं नाही ना असं. मग हेच तर योगयुक्त आहे. ही सगळी खबरदारी घेऊन आपण हे छोटंसं काम सुद्धा उत्कृष्ट करू शकतो ना. तल्लीनता, एकाग्रता आणि सातत्य. पहिल्यांदा सांडणार आहे, पहिल्यांदा सगळी गडबड होणार आहे, पण हळूहळूच त्याच्यामध्ये युक्तता यायला लागते. योगयुक्त म्हणजे याला म्हणायचं. छोट्या कामांमध्ये सुद्धा असं योगयुक्त व्हायला हवं बरं. आणि ते केव्हा होता येईल? विशुद्धात्मा, विजितात्मा आणि जितेंद्रिय. मी हातात ग्लास घेऊन छान असा पाहुण्यांना नेऊन देतेय, सगळं एकाग्र आहे, सगळं छान जमतंय मला, आणि तेवढ्यामध्ये बाहेरून मैत्रिणीची, मित्राची हाक आली की आपण बोलायला लागतो लगेच, आले आले वगैरे, आलो आलो, थांब. काही नाही बोललो तरी पण द्विधा, चित्त एकाग्र नाही राहत. मग लगेच हात तरी पाय तरी कुठेतरी काहीतरी गडबड सुरू होते. म्हणून जितेंद्रिय हे निकष कशासाठी आहेत? योगयुक्त. आपण करत असलेल्या कर्माशी, आचरणाशी, कामाशी पूर्ण तल्लीनता, एकाग्रता, मग्नता ही जर साधायची असेल तर हे 3 निकष पूर्ण करणं गरजेचं आहे. तरच योगयुक्त होऊ शकतो. मी दरवेळी उदाहरण देते तसं तान्ह्या बाळाचं बघा बरं. योगयुक्त होणं किती सहज त्याला जमतं, पण त्याला बाकीची व्यवधानं नसतात ना, म्हणून त्याला जमतं. जशी जशी ही व्यवधानं वाढायला लागतात तशी तशी त्याची सुद्धा तल्लीनता भंग पावायला लागते. जशी जशी व्यवधानं वाढतील तशी तशी जितेंद्रिय अवघड, विजितात्मा, विशुद्धात्मा हे देखील कठीण बनायला लागतं. म्हणून तर भगवंतांनी आवर्जून सांगून दिलंय की न लिप्यते. दुसऱ्या ओळीत म्हटलंय की सर्वसाधारण व्यक्तीला हे साधणारं नाहीये. योगयुक्त होणं घडता घडता घडवावे. स्वतःच घडवायचं आहे स्वतःला, आणि ते घडता घडताच होणार आहे, एकदम नाही साधणार आहे.
कारण योगयुक्त ही सुद्धा वृत्ती आहे आणि संन्यस्त ही सुद्धा वृत्ती आहे. आणि ह्या दोन्ही वृत्ती आहेत ना, योगयुक्त किंवा संन्यस्त, ह्या वृत्ती म्हणजेच एकत्र आहेत रे. नारळाचं पाहिलंय कधी? बाकीच्या शेंड्या काढल्या की वरती 3 डोळे दिसतात आणि वरती शेंडी थोडी ठेवून दिलेली असते. पूर्ण सगळ्या शेंड्या बाजूला नाही केल्या तर जी छोटीशी शेंडी वरती उरतात ना, त्या कशा एक गट्ट असतात ना एकमेकांशी, त्या सोडवताना थोडा त्रास पडतोच ना. तसं हे योगयुक्त आणि संन्यस्त हे दोन्ही एकमेकांशी परस्परांना मिळूनच जातात, आपोआप मिळून जातात. आणि म्हणून दुसऱ्या ओळीत सांगून टाकलं भगवंतांनी, सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन. कुर्वन शब्द महत्त्वाचा आहे, आपोआप नाही घडत. सर्व ज्ञानेश्वरांना सर्वांप्रती जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत. आपोआप साध्य झालंय का हो? नाही ना. ज्ञानेश्वरांचं चरित्र मुळापासून वाचायला हवं, एकनाथांचं चरित्र वाचायला हवं. योगयुक्त बनणं म्हणजे काय, संन्यस्त वृत्तीत स्थिरावणं म्हणजे काय, ही संतांची चरित्र वाचली ना की उलगडायला लागतं. चोखोबांचं चरित्र बघूया वाचून. खूप सारा अभ्यास करत राहिलं की हे गीता आपल्याशा जवळीक साधते, आपल्याशी आपोआपच मर्मग्राही संवाद करायला लागते. आणि म्हणून सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन, व्यक्तीची जबाबदारी आहे ती. तिने करायचं आहे की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये मीच आहे, तेच प्रतिबिंब आहे. मग कुठे लिप्त होणार? वेगळं जर काहीच नाही आहे तर प्रश्नच येत नाही. मग योगयुक्त होण्यासाठी जी पहिली अट सांगून दिली आहे ना, अनेक निकष आहेत, त्यातला महत्त्वाचा निकष सुरुवात कुठून? जितेंद्रिय. सर्व भूतात्मा जर पोचायचं असेल तर इंद्रियांपासूनच सुरुवात करायला हवी ना. म्हणून मग जितेंद्रिय व्हायचं म्हणजे काय करायचं? पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी तेही सांगून दिलं. भगवंतांनी कुठला प्रश्न अनुत्तरित ठेवलाच नाही हो. शंका मनात आली की त्याचं उत्तर भगवंत अतिशय सोप्या पद्धतीने सांगून देत आहेत. एकातून एक आपल्याला आपोआप खुलासे मिळत जातात. जितेंद्रिय व्हायचं म्हणजे काय करायचं? नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन्. सगळ्या आपण करतो ना त्या क्रियांचा उल्लेख आहे बरं याच्यामध्ये. पश्यन् शृण्वन्, डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, सगळ्या क्रियांचा उल्लेख आहे. अर्थ तर तुम्ही सहज शोधून काढाल त्या क्रियांचा. या सगळ्या क्रिया करताना न एव किंचित करोमी, मी करतो का या क्रिया कुठल्या? त्या तर आपोआप डोळ्याच्या पापण्या. आपण खेळ खेळतो बघा, टक लावून बघत राहायचं आहे ना, आठवत असेल. आपणही कितीतरी वेळा खेळला असाल. किती वेळ बसू शकतो? डोळ्यात अगदी पाणी यायला लागतं तरीही नाही पापणी हलवायची असा प्रयत्न करतो, पण शक्य होतं? नाही होत. श्वास रोखून धरायचा प्रयत्न करतो, शक्य होतं? त्वचेला स्पर्शच होऊ द्यायचा नाही, शक्य आहे? नाही ना. म्हणजे यातल्या कोणत्याच क्रियेवर माझं बंधन नाही. माझ्या इच्छेने या क्रिया घडतच नसतात. या क्रियांमध्ये मी कुठेच नसतो. म्हणजे या क्रिया, जे चैतन्य, जी ऊर्जा, जी क्षमता माझ्या बरोबर आलेली आहे, प्राप्त झालेली आहे जन्म घेतानाच, ती आहे म्हणून या क्रिया घडतायत, करणारा मी नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. तत्वदृष्ट्या ह्या क्रिया व्यक्ती म्हणून माझ्या आवडीनुसार, माझ्या इच्छेनुसार नाही होऊ शकत. त्या घडणारच आहेत, घडतच राहणार आहेत. मग मी काय केलं पाहिजे? जितेंद्रिय तर व्हायचं आहे, ह्या क्रिया तर घडणारच आहेत. मग पुढच्या श्लोकामधल्या शेवटच्या ओळीत सांगून दिलं, इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. त्या इंद्रियाचं ते दायित्व आहे हो.
डोळ्यांचं दायित्व आहे ते बघत राहणार आहेत. ते आपण नाही ना ठरवत. कानांना सांगितलं तुम्ही डोळ्यांचं काम करायचं आहे, आज तुम्ही तुमचं काम नाही करायचं, तुमचं काम डोळ्यांकडे शिफ्ट करा आणि डोळ्यांचं काम तुमच्याकडे घ्या. जमेल? जमू शकतं. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते. त्यांची ती त्यांच्या दायित्वानुसार व्यवहार करत असतात. मग त्याच्यात आपण कुठे असतो? आपण काहीच नाही ठरवू शकत. जन्म घेतल्याबरोबर आमच्या डोळ्यांना ते दायित्व मिळालेलंच आहे, आमच्या कानांना दायित्व मिळालेलंच आहे. त्याच्यात आपण काय बदल करू शकणार आहोत? म्हणजे इंद्रिय त्यांची त्यांची कामं जित होऊन करत राहतात आयुष्यभर, शेवटच्या क्षणापर्यंत. मग त्यासाठी एक सुंदर दाखला भगवंतांनी दिलाय. मग आपण सुद्धा जितेंद्रिय व्हायचं म्हणजे काय करायचं? ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः. आपणही कर्म आचरायचं. संगं त्यक्त्वा, आसक्ती त्याग करून, ब्रह्मणी आधाय, अर्पण करायचे. समर्पण फार महत्त्वाचं आहे. कशाचं समर्पण करायचं? कर्माचं समर्पण. डोळ्यांनी बघितलंय ना, डोळ्यांचं दायित्व त्यांनी निभावलंय. ते काय करतात? जे पाहिलंय ते पार पाठवून देतात. हो, त्या केंद्राकडे पाठवून देतात. पुन्हा पुढचं नवीन बघायला ते सिद्ध होऊन जातात. मी आधी काय पाहिलं होतं त्याचं विश्लेषण करावं बुद्धीने, ठरवावं मनाने. डोळे असंच करतात ना. मग तेच या श्लोकात सांगून दिलंय की आपण सुद्धा आपलं कर्म अशा प्रकारे करायचं, बस बाकी सगळं अर्पण. म्हणून आणखीन एक महत्त्वाचा दाखला दिलाय. लिप्यतेन स पापेन. अशा प्रकारे ज्या व्यक्तीला कर्म आधाय, अर्पण करून मोकळं होता येतं, मुक्त राहता येतं आसक्तीपासून, त्या व्यक्तीसाठी दाखला दिलाय. पद्मपत्रम इव अंभसा. अंभसा म्हणजे पाण्यामध्ये काय आहे? पद्मपत्र, कमळाचं पान. कधीतरी आपण तलावामध्ये कमळाची पानं पाहिली असाल, मुद्दाम जरूर निरीक्षण करा. कमळ पाण्याच्या पृष्ठभागापासून उंच असतं, मध्ये कमलनाल असतो, देठ असतं, पण कमलपत्र मात्र पृष्ठभागाशी जोडलेलं असतं ना. पत्र काही पाण्याच्या पृष्ठभागापासून उंच नसतं, अलग नसतं, पण ते पाण्याच्या पृष्ठभागापाशी जोडलेलं असलं ना, तरी त्या पाण्यामुळे ते कधी ते पाणी शोषून घेऊन फुगलंय, सडलंय, कुजलंय असं घडतं. कायम त्या पाण्याच्या संपर्कात असतानाही बरं ते पाणीसुद्धा कसं चिखलयुक्त. पण कमळाचं पान कधी चिखलात बरबटलेलं पाहिलंय? नाही ना घडत असं. म्हणजे हा दाखला आपण सुद्धा आचरण करताना डोळ्यांनी काय पाहिलंय, कानांनी काय ऐकलंय, श्वासाद्वारे कोणत्या प्रकारचा गंध प्रवेश करता झालाय, होऊ दे ना. त्या इंद्रियांचं दायित्व ते निभावतायत. त्याच्याशी मला लिप्त व्हायचं नाही आहे. त्याच्यामुळे मला अस्वस्थता येता कामा नाही. लिप्यते नस पापेन. पाप म्हणजे अस्वस्थता, विचलित होणं, दुसरं काहीच नाही हो पाप म्हणजे. मग विचलित व्हायला केव्हा होईल? जर मी लिप्त झाले, त्यांच्याशी जोडलेली राहिले, आसक्त झाले, तर ते घडेल ना. पण कमळाचं पान जसं आसक्त नाही होत त्या पाण्याची. आणि त्यासाठी काय असते त्याची रचना? कधी कमळाचं पान हातात घेऊन मुद्दाम बघा. त्या दलदलयुक्त पाण्यामध्ये असताना सुद्धा कमळाचं पान असं निर्लेप का राहू शकतं? कारण त्या कमळाच्या पानावर नैसर्गिकदृष्ट्याच पानांच्या पेशींमधून असा काही एक छान पातळ थर
मेणासारखा द्रव्याचा थर येत असतो की ज्यामुळे ते दलदलयुक्त पाणी त्या पद्मपत्राला लिप्त करू शकत नाही. अखंड संपर्कात असूनही इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. तसं आपल्याला जमायला हवं. किंवा योगयुक्त व्हायचं असेल, कर्मयोगी व्हायचं असेल तर. आणि आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून टाकलं की कर्मयोगी आणि संन्यासी या दोन्हीमध्ये फरक नाहीच आहे. तोच योगी तोच संन्यासी. कारण दोन्हीमध्ये स्थिरावलेली वृत्ती कोणती? संन्यस्त वृत्ती, निरासक्त वृत्ती. संन्यासाकडेही तीच वृत्ती हवी आणि कर्मयोग्याकडेही वृत्ती तीच हवी. मग आचरण करता करता हळूहळू ती वृत्ती तयार होऊ शकते. पण संन्यासामध्ये ही वृत्ती स्थिर करणं अवघड आहे ना. म्हणून दोन्ही मार्ग चांगलेच आहेत, श्रेयस्करच आहेत. पण एक मार्ग जरा खडतर आहे आणि दुसरा मार्ग चुकता चुकता शिकण्याची संधी देणारा आहे. म्हणून सुंदर दाखला देऊन भगवंतांनी आपल्याला ते सांगून दिलं आहे. आणखी पुढे गेल्यावर 5व्या अध्यायामध्ये आपण जे शब्द आत्ता बोललो ना, कर्तव्य, दायित्व, अजून त्याच्या पुढे मालिका आहे. आणि ती सगळी मालिका या 5व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहेत. पण त्यासाठी आधी पुढचे श्लोक आपल्याला ऐकायला हवेत. मग ऐकूया आधी पुढचे श्लोक आणि मग ती पण मालिका आपण समजून घेऊयात. ऐकूयात तर पुढचे श्लोक. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् न कर्तृत्वन्न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृते ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ज्ञानेन तु तदज्ञानै येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परं तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्यै ज्ञाननिर्धूतकल्मषाः विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्भूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. ऐकलीत ना श्लोक? कमळाच्या पानाचं उदाहरण आपण लक्षात घेतलं. आता आपल्या जीवनाशी निगडीत भगवंत सांगायला सुरुवात करतात. पहिल्या श्लोकात सांगून दिलं, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. शेवटचा शब्द महत्त्वाचा. युक्त होऊन कर्म करायचं कशाला? एवढी तल्लीनता, एवढी एकाग्रता, हे सगळं आसक्तीचा त्याग करायचा आणि इंद्रिय त्यांचं काम करत असताना सुद्धा
आपण त्या मोहात अडकायचं नाही, विचलित व्हायचं नाही, आपलं लक्ष द्विधा होऊ द्यायचं नाही. एवढं सगळं करायचं ते कशाकरता करायचं? तेच तर भगवंतांनी सांगून दिलं. हे सगळं करत असताना आपण कर्मयोगी केव्हा बनतो पत्ताच लागत नाही, आपोआप होतो. कारण कायेन मनसा बुद्ध्या केवलही इंद्रियही अपि योगिनः कर्म करू. मग इंद्रियांनी कर्म करू दे, कायेनी म्हणजे सगळी इंद्रिय एकत्रितपणे देहामार्फत संकल्पित होऊन काम करू दे, मन त्याच्याशी जोडलेलं असू दे आणि बुद्धीसुद्धा जोडलेली असू दे, तरीही सगळ्यांची एकसूत्रता एकबद्धता कायम राहते. कारण फक्त ध्यास कोणता असतो? आत्मशुद्धये. संन्यस्त वृत्ती स्थिर करायची आहे एवढा एकच ध्यास असतो. संन्यस्त वृत्ती स्थिर करणं म्हणजेच आत्मशुद्धता. अजून पुढच्या भागामध्ये आता संन्यासी आणि योगी या दोन्हींचा एकत्रित मेळ घालून भगवंत आपल्याला पुढच्या श्लोकांकडे घेऊन जातात. आणि पुढच्या श्लोकांमध्ये नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. हे सगळं आपण योगी काय, संन्यस्त वृत्ती काय, संन्यासी काय, हे सगळं जे काही मेळ घालत असतो ना, हे सगळं कोणामुळे घालू शकतो? देही. देही म्हणजे कोण? तुमच्या आमच्यामध्ये ज्याला आपण संबोधन देतो आत्मा, जीव, प्राण, म्हणजे चैतन्य, क्षमता, ऊर्जा. ती ऊर्जा प्रत्यक्षामध्ये व्यक्तीला कर्मयोगी म्हणवून घेते, व्यक्तीला संन्यासी प्रतिने घेऊन, व्यक्तीला संन्यस्त वृत्ती स्थिरावण्यासाठी सगळी प्रेरणा ती देते. कोण? चैतन्य, क्षमता, ऊर्जा. स्वतः बस करणारा इंद्रिय, मन, बुद्धी, त्यांच्या साह्याने काया म्हणजे देह. म्हणून स्वच्छ भगवंतांनी सांगून दिलं पुढच्या श्लोकामध्ये, न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. स्वभाव, चित्तामध्ये जो संकल्प केलेला असेल, जे संस्कार त्याच्यावर घडले असतील, त्या दृष्टीने जेव्हा आचरणाशी समन्वय घडेल, प्रत्यक्ष कृती घडेल, त्यावेळी जे फलित तयार होणार आहे ते फलित कोणामुळे झालं? त्या त्या व्यक्तीच्या इंद्रिय मनबुद्धीच्या मेळ झाल्यामुळे, त्या आचरणातून ते प्रतिबिंबित झाल्यामुळे. भगवंत म्हणतात त्याच्याशी बाकी कशाचा संबंधच काय? प्रभू म्हणजे जो देहाचा स्वामी आहे, जी क्षमता आहे, ऊर्जा आहे, ती कशी वापरायची, केव्हा वापरायची, किती प्रमाणात वापरायची, हे स्वातंत्र्य त्या इंद्रिय मन बुद्धीला दिलंय ना. मग क्षमतेवरती दोष येतच नाही, क्षमतेकडे कर्तृत्व पण येत नाही. आता बघा, इतकं भगवंतांनी आपल्याला विचारक्षम बनवलेलं आहे या श्लोकांमधून. पहिल्यांदा आपण जेव्हा व्यक्ती जन्माला येते तेव्हा व्यक्तीला आपोआप काही नातलग प्राप्त झालेले असतात. एक छानसं वर्तुळ भोवती संरक्षित कवच म्हणून प्राप्त झालेलं असतं. मग ते त्यांना नावं काही द्या हो, माता म्हणा, पिता म्हणा, पालनकर्ता म्हणा, गार्डियन म्हणा, नावं काहीही दिली तरी सगळ्यांचं कर्तव्य तेच असतं ना. मग ज्यांनी अशा प्रकारे कर्तव्य निभावून आपल्याप्रती काही कर्तव्य दायित्व म्हणून ठेवलं, म्हणजे जेव्हा व्यक्ती सक्षम नसते, क्षमतेची जाणीव झालेली नसते, क्षमता आहे पण सक्षम म्हणजे ती क्षमता प्रकट करण्याची जाणीव अजून जागृत नाही, अशा वेळी भोवताली जे जे असतात ते सगळेजण दायित्व समजून आपल्या सक्षमतेची वाट बघतात. मग स्वाभाविक आहे ना, जेव्हा व्यक्ती सक्षम होईल तेव्हा तिचं कर्तव्य आहे की ज्यांनी दायित्व निभावलंय
त्यांच्या प्रती दायित्व निभावण्यासाठी सज्ज व्हायचंय. म्हणजे कर्तव्य, त्याच्याकडून पुढचा प्रवास दायित्व. प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ना हे. म्हणून सर्व भूतात्म भूतात्मा. एखादी व्यक्ती कर्तव्य निभावेल, त्याच वेळी दुसरी व्यक्ती दायित्व निभावणार. कर्तव्य निभावणारी ही व्यक्ती तीच असणार आहे आणि दायित्व निभावणारी व्यक्तीही तीच असणार आहे. दोन्हीची क्षमता प्रत्येक व्यक्तीकडे आहे. कारण भगवंतांनी सांगून न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. ज्याचं त्याच्याकडे कर्तव्य दायित्व मी सगळं आधीच अर्पण करून टाकलेलं आहे. आधीच देऊन टाकलंय हो भगवंतांनी सगळं आपल्याला. कर्तव्य निभावण्यासाठी जे आवश्यक ते दिलंय. कर्तव्यातून दायित्वाकडे होणारा प्रवास, त्यासाठी बुद्धी दिलेली आहे, भावभावना दिलेल्या आहेत. मग जेव्हा अशा प्रकारे कर्तव्य ज्यांनी आपल्या प्रती निभावलं, त्यांच्या प्रती आपलं दायित्व सुरू झालं. मग हे दायित्व निभावताना भले माझ्या प्रती त्यांनी कर्तव्य निभावलेलं असेल किंवा नसेल, आपण नाही ते ठरवू शकत. आपलं दायित्व काय आहे ते निश्चितपणे आपण ठरवू शकतो. समाजातल्या प्रत्येक घटकाप्रती जेव्हा मी समाजाचा घटक आहे, तेव्हा माझं दायित्व आहेच ना, बांधिलकी आहेच. मी जर या सृष्टीमध्ये श्वास घेत आहे, तर या सृष्टीप्रती माझं दायित्व आहे. माझ्या सहवासामध्ये जेवढे कोणी असतील, त्या सगळ्यांप्रती माझं दायित्व आहे. आणि हे दायित्व का आलेलं आहे? कारण कर्तव्यातून दायित्व येतं. कर्तव्य केव्हा येतं? जेव्हा मला जन्म मिळतो, तेव्हा जन्माबरोबरच कर्तव्य, कर्तव्यातून दायित्व, आणि या दायित्वातून पुढचा प्रवास कुठे होतो माहिती आहे? हे दायित्व जेव्हा योग्य प्रकारे व्यक्ती निभावायला लागते, कर्तव्य आणि दायित्व यांचा मेळ घालायला शिकते, दोन्हीमध्ये द्वंद्व आड येऊ देत नाही, तेव्हा या कर्तव्य आणि दायित्वाचा एकत्रित प्रवास कर्तृत्वाच्या दिशेने सुरू होतो. भगवंतांनीच आपल्याला प्रवासाचे टप्पे दाखवून दिलेत. जन्माबरोबर प्राप्त होतं ते कर्तव्य. कर्तव्यातून जशी जशी समज वाढायला लागते, तसं तसं येतं ते दायित्व. मग हे दायित्व निभावताना माझ्याशी कोण कसं वागतंय, माझ्याप्रती कोणी काही त्यांची कर्तव्य निभावली आहेत की नाही, हे ठरवण्याचा अधिकारच कुठे आहे? स्वतः भगवंत जर कोणाचा अधिकार मानतच नाहीत, कोणताच अधिकार मानत नाहीत, त्या त्या व्यक्तीचा स्वभाव म्हणून समर्पित वृत्तीने भगवंत स्वतः वागतात, तर आपण कसं इतरांच्या बाबतीत निर्णय करणार? त्यामुळे आपलं कर्तव्य, आपलं दायित्व व्यक्ती म्हणून निभावायची जबाबदारी आपलीच असते. सैनिक जेव्हा आघाडीवर लढतात, तेव्हा याच देशातले नागरिक, कोणत्याही देशातले, जगाच्या पाठीवरच्या सगळेच नागरिक देशाविषयी अभिमान बाळगून वागायला हवं, शिस्तशीर असायला हवं. तसे असतात? नाही अनुभव येत. अगदी आपल्या देशात सुद्धा आपल्याला असा अनुभव येत नाही. मग सैनिक असा विचार करतात, एकदा कर्तव्य म्हणून मी जर ती दायित्व स्वीकारलंय, तर मला सगळे देशबांधव त्यांनी त्यांचं कर्तव्य दायित्व निभावो वा न निभावो, पण मी जर माझं कर्तव्य आणि दायित्व निश्चित केलेलं आहे, तर मी समर्पित जीवनच जगायचंय. समोरच्या व्यक्तीच्या जीवनावर अधिकार माझा नाही. त्या व्यक्तीने काय करावं हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. भगवंत स्वतःकडे जर अधिकार कुठला घेत नाहीत,
तर आपण कसा घेणार? त्यामुळे ना, ॲक्सेप्ट म्हटल्यावर, स्वीकार केल्यावर कर्तव्य येतं, दायित्व येतं, कंटिन्युएशन, कर्तव्याशी जोडूनच दायित्व. आणि मग हे दायित्व स्वीकारल्यावर आणि प्रत्यक्ष कृतीतून प्रतिबिंबित केल्यानंतरचा तिसरा टप्पा आहे ना, तो तिसरा टप्पा ACD या फॉर्म्युलामधल्या डिटॅचशी जोडलेला आहे. डिटॅच. कंटिन्युएशन एकदा ती वळण पडलं की आपण जोडलेले राहतो. पण हे जोडलेलं राहत असतानाच ममत्व यायला लागतं. आणि निर्ममो भूत्वा दुसऱ्या अध्यायातच भगवंतांनी सांगून दिलंय. निरहंकारी आणि निर्मम व्हायचंय दुसऱ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात, चौथ्या अध्यायात सगळीकडे भगवंत सांगून देत आहेत. महत्वाचं आहे ते. कारण कर्तव्य, दायित्व निभावता निभावता कर्तृत्वाकडे जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मधला हा डिटॅचचा टप्पा फार महत्त्वाचा आहे. स्वीकार कर्तव्याला, कंटिन्युएशन कर्तव्याकडून दायित्वाकडेचा प्रवास, आणि मग डिटॅच कसं? तर कर्तृत्व केव्हा सिद्ध होईल? दायित्व निभावत असताना मी जर इतरांना गृहीत धरून त्यांनी पण माझ्या प्रती अपेक्षित प्रतिसाद, अपेक्षित प्रतिक्रिया नकोच, अपेक्षा नाहीच, पेरत राहायचंय. चरैवेती चरैवेती, कर्म प्रतिबिंबित करायचंय आणि पुढे जायचंय. सैनिक हेच तर करत असतात ना. मागच्या युद्धामध्ये काय घडलं, कशा प्रकार, नको, आजचा प्रसंग, आत्ताची वेळ आणि मला मिळालेली ऑर्डर, काय करायचं आहे, माझं दायित्व काय आहे, ते मला कर्तृत्व म्हणून सिद्ध करायचं आहे. कर्तृत्वाप्रती त्याचा प्रवास घेऊन जायचा आहे. तेव्हा कर्तृत्व म्हणजे वृत्ती, दायित्व वृत्ती, आणि कर्तव्य मात्र कृती. असा हा पुढचा प्रवास आपल्याला करायचा असतो. आता लक्षात येईल आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे प्रथमेशनी, नातलगांशी व्यवहार करताना कशा प्रकारे डिटॅच कसं येणार बरं? म्हणजे त्यांच्याशी संबंध तोडूनच टाकायचे का? आणि त्यांच्याशी जर जोडलेलं राहायचं असेल तर डिटॅच पण कसं साधायचं? दोन्ही एकाच वेळेला कसं साध्य करता येईल? अगदी बरोबर आहे प्रथमेशचा प्रश्न. आणि आपल्यालाही जीवनामध्ये अशा प्रकारे व्यावहारिक आचरण करताना हा प्रश्न सामोरा येतोच. तेच तर भगवंतांनी सांगून दिलं. जाणीव एकदा जागृत झाली ना की मला दायित्वाकडून कर्तृत्वाकडे प्रवास करायचा आहे, हा निश्चय, हा संकल्प, ही दृढता एकदा मनाने आणि बुद्धीने स्वीकारली की नातलगांना तोडायचं नाहीच आहे. डिटॅच व्हायचं म्हणजे तोडणं नाही आहे. आता बघा तुम्ही, आपण घरामध्ये वीज वापरतो. विजेचा शोध लागून बरीच वर्ष होऊन गेली, त्यामुळे आता आपल्याला ती नित्याची सवय झालेली आहे. वीज वापरतो. आपण काय करतो? बाहेर जाताना विजेचं बटण बंद करतो. बटण बंद केल्यावर काय होतं? तात्पुरता डिटॅच. प्रवाह तात्पुरता खंडित होतो ना, कायमचा खंडित होऊन गेला का? आपल्यालाही माहीत असतं की हे तात्पुरतं डिटॅच आहे. जेव्हा मी बाहेरून परत येणार त्यावेळी मी काय करणार? घरात जर अंधार असेल तर मी पहिल्यांदा लाईटचं नुसतं बटण दाबणार. बटन दाबल्याबरोबर काय होणार? डिटॅचचं अटॅच. इतकं सहज आहे ना हे. म्हणजे विजेचा प्रवाह म्हणजे स्पंदनं, वेव्ज, लहरी, त्यासुद्धा अशा बटनाच्या साहाय्याने जोडणं, अटॅच आणि डिटॅच करता येऊ शकतात. कोण करू शकतं? माझी इंद्रिय.
दुसरं कोणी येऊन करणार आहे का? तो निर्णय माझा मी करायचा आहे. का करायचा आहे, केव्हा करायचं आहे, हे सगळं मला उलगडलेलं असेल म्हणजे ज्ञान, तरच मी ते करू शकणार आहे. मला आधी ते ज्ञान पाहिजे. कुठलं बटन बंद केल्यावर कुठल्या दिव्याचं बंद होतो प्रवाह ते माहीत नसेल तर सगळ्या बटनांशी खेळ करावा लागतो ना. बस नात्यात सुद्धा असंच असतं. यंत्र हे वीज म्हणजे यंत्र नाही आहे ना. वीज म्हणजे सुद्धा स्पंदित होणारा प्रवाहच आहे. विद्युत प्रवाह आहे, ती सुद्धा ऊर्जा आहे, ते सुद्धा चैतन्य आहे. मग माझ्या नात्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची स्पंदनं, चैतन्याच्या लहरी राहणारच आहेत ना. ठीक आहे, तात्पुरतं घडू शकतात प्रसंग, डिटॅच व्हावंही लागतं. पण डिटॅच झालं तरी हे पुन्हा अटॅच होणं शक्य आहे याची जाणीव सदैव जागृत ठेवायची. आणि ही जाणीव जागृत ठेवून पुन्हा अटॅच होताना निर्मम राहून कुठल्याही प्रकारे मला न्यूनगंड किंवा कमीपणा किंवा मी का असा अहंभाव येता कामा नये. ह्या सगळ्याला मिळून काय म्हणायचं माहिती? यालाच म्हणायचं कर्तृत्व. नातलगच नाहीत नुसते, सब समाजच नातलग आहे हो आपला. जिथे मी राहतो, जेवतो, खातो, श्वास घेतो, जिथे विकसित होतोय ती सगळी माझी जननी जन्मभूमी जननीच आहे ना. म्हणजे हे सगळे माझे आप्त स्वकीयच आहेत ना, देशबांधव हे. मग हे डिटॅच होणं, अटॅच होणं हे अखंड चालूच राहणार आहे ना. कारण ही स्पंदनं आहेत, ही ऊर्जा आहे. मला काही वेळेला एकीकडचा ऊर्जा प्रवाह दुसरीकडे वळवावा लागू शकतो. पण म्हणून पहिला ऊर्जा प्रवाह संपूनच गेला का, आटूनच गेला का? नाही ना. तो पुन्हा इकडे ओघ वळवता येऊ शकतो. आणि हे केव्हा साधेल? मी दायित्वाकडून कर्तृत्वाकडचा प्रवास सुरू करेन तेव्हा. म्हणून भगवंतांनी सुद्धा श्लोकामध्ये न कर्तृत्वं न कर्माणी म्हटलंय. कर्तव्य, दायित्व हे तर मी नाहीच माझं त्याच्यावर प्रभुत्व, स्वामित्व. पण कर्तृत्व म्हणून जे आपण ॲक्सेप्ट, कंटिन्यू आणि डिटॅच या सूत्रानुसार, फॉर्म्युलानुसार आपण आचरण करायला लागलो तर भगवंत सांगून देत आहेत त्याच्यातही माझं विशेषत्व काहीच नाही. किती सुंदर भगवंतांनी आपल्याला स्वतःच्या आचरणातून आणि अशा प्रकारे स्पंदित होऊन वाणीतून सुद्धा आपल्याला योग्य मार्गावर घेऊन गेलेत भगवंत. आणि मग पुढे सांगून दिलंय की ज्यांना हा ज्ञानाचा प्रकाश कळला, ज्यांना हे ज्ञान कळलं, कर्तव्य, दायित्व आणि कर्तृत्व ही साखळी ज्यांना उलगडली, त्यांच्या बाबतीत पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं, ज्ञानेन तु तद्ज्ञानं येषां नाशित आत्मनः तेषाम आदित्यवत ज्ञानं प्रकाशयति तत्परम. आदित्यवत, मग जो एक प्रकाश कर्तृत्वाचा जो जिथे जिथे पसरला जातो तिथे तिथे सर्व भूतात्मा जाणीव आपोआप होते. मग असा हा प्रकाश जेव्हा कर्तृत्वापर्यंत एखाद्या व्यक्तीला पोहोचवतो त्यावेळी तिथे थांबून नाही ना चालणार. ते कर्तृत्व हे वृत्तीमध्ये स्थिरावलं पाहिजे. मुळात कर्तृत्व हीच मुळी वृत्ती आहे, पण ती सुद्धा स्थिर झाली पाहिजे ना. कारण त्याच्यावरती सुद्धा आघात होत राहणार आहेत, विचलित होण्याचा प्रयत्न होणारच. मग ते कर्तृत्व कायमस्वरूपी वृत्तीमध्ये स्थिरावायला हवं असेल तर काय करायचं? पुढच्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी त्याची लक्षणं सांगून दिली आहेत की ज्याच्यामध्ये हे कर्तृत्व स्थिरावलं, वृत्ती बनून रुजलं, त्याची लक्षणं कोणती? तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठा तत्परायणा गच्छन्त्य पुनरावृत्ते ज्ञाननिर्धूत कल्मषाः. विकल्पच मनात येईनासा होतो. आपोआप एकाच दिशेने आपण
AC करंट म्हणतो ना, त्याचा एका दिशेने प्रवास सुरू होतो. आणि मग पुढे लक्षणं कोणती दिसायला लागतात? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी. समाजातली उदाहरणं दिली आहेत वेगवेगळी. गाय, ब्राह्मण, कुत्रा, इमानदार ना तो, म्हणून त्याचं उदाहरण घेतलंय. अशा प्रकारे जे जे कोणी म्हणून समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती ज्ञानाच्या दिशेने प्रवास करणारे आहेत, त्या सगळ्यांमध्ये समत्व आपोआप ध्यानात यायला लागतं आणि ध्यानात आलेलं आचरणातून प्रतिबिंबित व्हायला लागतं. किती सुंदर भगवंत आपल्याला बोटाला धरून प्रवास करायला घेऊन जात आहेत. सांगून देत आहेत भगवंत, चल कर्तृत्वापर्यंत आलायस ना, आता ते रुजलेलं आचरणातून होऊ दे प्रतिबिंबित. मग पुढे अजून सांगून दिलं, न प्ररुष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम. सुरुवातीची संन्यासाची लक्षणं, योगीची लक्षणं सांगितली आहेत ना, ती पुन्हा इथे भगवंतांनी सांगून दिली. हां, बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनीयत सुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयम अश्नुते. तिथपर्यंत येऊन पोहोचलो. सुखम बंधात प्रमुच्यते सुखम अक्षयम अश्नुते. अक्षय असं सुख म्हणजे समाधान, तुष्टता आपोआप प्राप्त होते. बंधनातून सुटका झाली की हे अक्षय समाधान वाट्याला येणारच आहे. म्हणजे संन्यस्त वृत्ती आणि कर्मयोगी यांचा मेळ साधला गेला आणि तो आचरणातून पण प्रतिबिंबित व्हायला लागला. पण तो प्रवास कसा आहे? कर्तव्य, दायित्व, कर्तृत्व. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये अजून भगवंतांनी सांगून दिलंय, याच्यात अडथळे आणणारं कोण आहे ना. इतकं सोपं आणि सगळी वाट कशी काय हो असणार? खाचखळगे असायलाच हवेत ना. प्रकृतीचा तोच तर खेळ असतो ना. हे त्रिगुण त्यांचा प्रभाव तसाच तर दाखवतात ना. आणि प्रकृती मग तो खेळ बघत तुम्हा आम्हाला अनेकविध प्रसंगांमधून आपल्यामधल्याच क्षमतेची, आत्मप्रचितीची ओळख करून देते. मग त्या प्रकृतीला नावं ठेवून चालणार नाहीये. प्रकृतीचा दोष नाहीच आहे. आपल्या क्षमतेची आपल्यालाच प्रचिती व्हायला हवी असेल तर या प्रकृतीची साथ आवश्यकच आहे ना. मग पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं, ये ही संस्पर्शजा भोगा दुःखयो नय एव ते आद्यंतवंतः कौन्तेय न तेषु रमते बुधहा. तिथपर्यंत आपला प्रवास घडला बघा. पंडिता हा पहिला प्रवास कुठला? बाला हा, मग पंडिता हा, आणि आता बुधा हा. न तेषु रमते बुधा हा. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सांगितलंय, एकत्र नाही म्हटलंय बुधा हा, कारण प्रत्येक व्यक्तीचा हा प्रवास अलग अलगपणे होणारा आहे. काय सांगून दिलंय? खाचखळगे कोणते? येही संस्पर्शजा भोगा. उपभोग जे पंचेंद्रियांद्वारे येऊन पोचतात ते आद्यंतवंत येणार, पण आले की ते आपल्यामध्ये विकल्प, विचलितता उत्पन्न करणार पण. आणि आपला कर्तृत्व पाहिलं, जाणीव जागृती पाहिली की अंत लयाला पण जाणारच. असा हा ग्राफ असतो ना. आलेखात कसे चढ उतार टप्पे असतातच. कायमच चढता आलेख राहायला लागला तर मग ही बाकी सगळ्या जाणीवा कशा जागृत होतील? मग आपण हळूहळू निद्रिस्तच व्हायला लागू की चाललाय आलेख चढताच आहे. सावध व्हायला पाहिजे ना. म्हणून या श्लोकामध्ये आपल्याला सावध करायचं काम भगवंतांनी केलंय, पण घाबरवून पण सोडलं नाहीये. होय, आद्यंतवंत जसा आधी आहे यांना विचलित होण्यासाठी, यांना सहाय्य करायला इंद्रिय आहेत, वा विचलित म्हणून आपल्याला खुणावतात, तसंच त्यांना अंत पण आहेच. हे जर एकदा आपल्याला उमगलं तर मग ACD केव्हा डिटॅच, केव्हा एक्सेप्ट, केव्हा कंटिन्युएशन, केव्हा संन्यस्त वृत्ती, केव्हा योगी आणि केव्हा
कर्तव्य, दायित्व, कर्तृत्व हे टप्पे. अजून एक टप्पा आहे बरं पुढचा, तिथंपर्यंत आपल्याला मजल मारायची आहे. पुढच्या श्लोकांमध्ये हा पण टप्पा भगवंतांनी आपल्याला उलगडून दाखवला आहे आणि तो टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी. मग तो टप्पाही जाणून घ्यायचा आहे ना. पुढच्या श्लोकांमध्ये तो टप्पा आपल्याला ओळखीचा करून घ्यायचाच आहे. बघूयात तर मग पुढच्या टप्प्यामध्ये भगवंत आपल्याला काय सांगणार आहेत. आजचा आपला व्हिडिओ या ठिकाणी आपण संपन्न करूया. पुढच्या टप्प्यासाठी उत्सुकतेने थोडी वाट पाहूया, कारण चिंतन मनन करण्यासारखा खूप महत्त्वाचा गाभा भगवंतांनी या अध्यायामध्ये आपल्यासाठी उलगडून मांडून ठेवला आहे. जोडलेले राहूया. मागच्या अध्यायांचा पण सम्यक अभ्यास याच्या जोडीने करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. नमस्कार.